आज मी मटार पनीरची भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी आधी आपण मसाला बनवून घेऊया। कढई गरम झाली की त्यात 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तर आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर हा चेंज व्हायला लागलेला आहे। तर आपल्याला हा सोनेरी रंग येईपर्यंत असंच भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा छान असा भाजलेला आहे। तर यात टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो हे आपल्याला मऊसूत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपला टोमॅटो पटकन शिजला जाईल। मिक्स करूया। टोमॅटो आपला छान असा भाजलेला आहे। तर यात मी एक आल्याचा तुकडा घालून घेत आहे। 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडेसे काजू घेतलेले आहेत। एक तेजपत्ता घेतलेला आहे। एक दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंगा घेतलेल्या आहेत। 2 ते 3 काळी मिरी घेतलेल्या आहेत। एक चक्रफूल। तर हे छान असं भाजून घेऊया। यात खडे मसाले घातल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी चव येते। तर इथे आपला मसाला छान असा भाजलेला आहे। तर एका भांड्यात आपण काढून घेऊया। इथे आपला मसाला थंड झालेला आहे। तर याचं वाटण बनवून घेऊया। तर इथे मी मसाल्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। कढई गरम झाली की तेल घालून घ्यायचं आहे। पनीरची भाजी आहे तर तेल भरपूर घालायचं आहे। बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाला की 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते यात घालून घ्यायचं आहे। हे मिक्स करून घेऊया। एक चमचा बेसन घालायचं आहे। बेसन घातल्यामुळे आपली भाजी घट्ट होते, त्यामुळे मी इथे 1 चमचा बेसन घातलेलं आहे। हे छान आता भाजून घेऊया। यातच आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। 1 चमचा किचन किंग मसाला, 2 चमचे पनीर मसाला घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। धने पावडर, लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला घालायचा आहे। तर या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असा मसाला परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान असा भाजलेला आहे। तर आता आपण पाणी घालून घेऊया। इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तरी येते, त्यामुळे मी इथे गरम पाणी घातलेलं आहे। तर 5 मिनिटांसाठी आपण असंच कमी गॅसवरती ठेवून देऊया। तर इथे 5 मिनिट झालेले आहेत। आपल्या भाजीला छान अशी उकळी पण आलेली आहे। तर आता आपण वाटाणे आणि पनीर घालून घेऊया। तर यात पनीर आणि वाटाणा घालून घेतलेला आहे। आता हे मिक्स करून घेऊया आणि अजून आपण 5 मिनिटे असंच कमी गॅसवरती शिजून घेऊया। तर 5 मिनिट झालेले आहेत। आता गॅस बंद करूया। वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर इथे आपली मटार पनीरची भाजी तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा।